नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। गोलटगाव सर्कल व गणातून भाजप उमेदवाराला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे। शेतीसाठी वीज, पाणी, आरोग्य व शैक्षणिक सुविधा प्राधान्याने राबवू असे आश्वासन भाजप उमेदवार व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दिले। विकासासाठी जनता आम्हालाच निवडून देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। घोंगडेताईंचा विजय असो, बोलवलताई व घोंगडेताईंचा विजय असो। प्रचार दौऱ्यानिमित्त आम्ही भाजपाचे कार्यकर्ते, आमचे सर्कलचे प्रमुख अशोक साळुंखे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही समजा हा प्रचार यंत्रणा आमची चालू आहे। आमचे उमेदवार रेणुताई गोलवाल, यमुनाबाई घोंगडे पंचायत समितीसाठी, या जिल्हा परिषदेसाठी आमचे समजा साळुंखे या गटाचा रनिंग पंचायत समिती सदस्य होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमचा गण आणि गट दोन्ही राखीव झालेले आहे। एक आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते जे लोकांच्या अडीअडचणीतून मदत करतात असे दोन उमेदवार पक्षाने निवडलेले आहेत। एक आहे गोलवालताई, दुसरी आहे घोंगडेताई। त्या दोघीजणी हे जिल्हा परिषदेसाठी आहे, त्या पंचायत समिती उमेदवार आहेत। आम्ही सकाळपासून लोकांना आव्हान करतो, विनंती करतो की आमच्या पक्षाला आपण निवडून द्या। ह्या भागातील पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, मुलाच्या शाळेचा प्रश्न असेल, आमचे दोन्ही उमेदवार ते प्रश्न सोडण्यास सक्षम आहे। याआधी पण तुमच्याकडे काँग्रेसचे उमेदवार झेडपीला होते, काय कामं केले त्यांनी? ह्याआधी त्याच्यात 1978 पासून काँग्रेसच्याच ताब्यात हा बालेकिल्ला होता। त्यानंतर फक्त 1997चा जर हा सोडला तर जिल्हा परिषदला काँग्रेसचा उमेदवार होता, पंचायत समितीला मी होतो, मी पंचायत समितीला निवडून आलो। त्या उमेदवाराने जे निवडून गेला, माझ्या तुम्ही गावकऱ्याच्या मुलाखती घ्या, एकदाही तो या गावाला आला नाही। आणि त्याच्यामुळं, त्याच्या नामुष्कीमुळं काँग्रेस पक्षावर आज अशी वेळ आली की या ठिकाणी त्यांचा बालेकिल्ला ते म्हणत होते, त्यांना या ठिकाणी उमेदवारही देता आला। त्यावेळेस इथं काँग्रेस पक्षाचा उमेदवार नाही। काय परिस्थिती आहे? तुम्ही आता जनतेमध्ये जात आहे, खेड्यापाड्यामध्ये, आणि शेतकऱ्यांच्या बांधावर पण जात आहे। आता आम्ही बघतोय प्रचार करायला, काय म्हणताय, काय मागताय? या सर्कलमध्ये, याच्यामध्ये या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी व देवेंद्र भाऊंनी मुख्यमंत्री खूप शेतकऱ्यासाठी हे दिलं। आत्ता आमचं याचं ओलिताचं अनुदान असन, हे असेल, अनेक शेतकऱ्याला पैसे दिले। आणि ज्या महिला भगिनी आमच्या, त्या महिला भगिनीली देवाभाऊनी लाडकी बहीण 1,500 रुपये महिना, आणि ज्या दिवसापासून चालू केली महिन्याच्या महिन्याला त्यांचे सर्वांचे पैसे त्यांच्या खात्यावर येतात। आणि अनेक योजना शासनाच्या आहेत, त्या योजना शेतकऱ्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। काय विजन राहील तुमचं निवडून आल्यानंतर? आमचं विजन एक राहील, जो शेतकरी वर्ग आहे ज्याचा हला प्रश्न होता, त्यांचे रस्ते राहतील। मेन आमच्या ग्रामीण भागाचा जर काय प्रश्न असेल तर रस्त्याचा आहे, आणि ते आम्ही ह्या दोन्ही उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही हे करून, पहिले आमचा रस्त्यावर जोर राहील। सर्वसामान्यांना यांना पिण्याचं पाणी कुठल्याही परिस्थितीत मिळालंच पाहिजे। रस्ते, शैक्षणिक लहान मुलाचं असेल, आमच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहे, त्या शाळेमध्ये सुखसोयी कशा देता येतील असे अनेक, आणि ज्या वेळेस ज्या व्यक्तीच्या, ज्या माणसाच्या ज्या सुविधा किंवा त्यांच्या अडीअडचणी ऐन टायमाला उपलब्ध होतात। आज सांगितलं काही ज्या अडीअडचणी, ह्या 2-3 मूळ उद्देश आहे आमचा, पण ऐन टायमाला जे त्यांचे दुःख सुखात आम्ही त्यांच्या सामील आहोत। काय आव्हान करसान तुम्ही मतदारांना? मतदाराला हेच, आम्ही या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र भाऊ यांनी जे कामं केले, जे शेतकऱ्यासाठी, महिलासाठी, गोरगरिबासाठी जी योजना आहे, त्या कुठल्याही परिस्थितीत आपण त्यांच्या दारात आम्ही देऊ, हे आव्हान करू। ह्या त्या आव्हानानुसार गट गोलटगाव हसनाबादवाडी। ताई, तुम्ही निवडून आल्यानंतर काय काय कामं करणार आहे? आज तुम्ही जनतेमध्ये फिरताय, काय जनतेचा प्रतिसाद मला खूप मिळू लागला की काय काम करणार? रस्त्याचे कामं, ड्रेनेज लाईटचे कामं, पाणी, आरोग्य। तुम्ही एक जनतेतून, आता याच्या आधी काँग्रेसचा उमेदवार होता इथे, बालेकिल्ला म्हणतं काँग्रेसचं,
तर हे बालकिल्ला तुम्ही ढासळणार आहे. माझी आई उमेदवार आहे जमुनाबाई गणपत कुंबळे. आम्ही सर्वजण सध्या आपले सर्वांचे लाडके नेते नरेंद्र मोदी सर आणि हे मुख्यमंत्री सर यांच्या सर्वांच्या नेतृत्वात आपण हे सगळे इलेक्शन लढतोय. आमचे आदरणीय नेते अशोक आबा साळुंके दादा यांच्या सर्वांच्या नेतृत्वात आम्ही इलेक्शन लढतोय. आम्हाला जर ह्या गणाने जर सर्वांनी संधी दिली तर आम्ही सर्वांगीण विकास करण्याची कामं करू. याच्या आधी काय काय कामं केले काँग्रेसने मागच्या पंचवार्षिकमध्ये इथं या सर्कलला तरी एकही काम सांगायसारखं नाही की असं सर्कलमध्ये काँग्रेसने काम केलं म्हणून. तुम्ही आता शेतकऱ्यापर्यंत भेटीगाठी देत आहे, काय सांगताय तुम्हाला? शेतकरी आता जे मागचे जे पंचवार्षिकला जे सदस्य होते त्या बाबतीत तर शेतकरी सर्व नाराजच आहे. का नाराज? ते वेळोवेळी इकडे आलेच नाही. सर्व जनतेने त्यांना निवडून दिले तर ते 5 वर्षामध्ये इकडे त्यांच्याकडे पुन्हा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आलेच नाही. काय समस्या नाही? शेतकऱ्यांच्या खूप काही समस्या असतात. असं समजा जास्त पाऊस झाला, याच्या ओला दुष्काळ किंवा मग कधी पाणी नाही, पाण्याच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, हे रस्ते ह्या समस्या सोडवण्यात ते जवळपास म्हणजे आलेच नाही कधी शेतकऱ्यापर्यंत. तुम्ही निवडून आल्यानंतर काय आम्हाला जर सर्वांनी सहकार्य केलं तर आम्ही त्यांच्या सुखादुःखात प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत राहू. काय आव्हान करसान तुम्हाला? मतदारांना सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी आम्हाला भरभरून मतदान करावं. सर्कलचं नाव गोलडगाव सर्कल, गण पण गोलडगाव. पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा